फुकरे एक नंबर झालाच म्हणे. पाट्यावरची मिरची काय घडायला म्हणजे याच्यात सगळं धना जिरा मसाला हे सगळं खेकडीच्या रश्यासाठी. खेकडीचा रसा माशामध्ये नाही टाकायचं. माशामध्ये नाही काय टाकायचं. माशामध्ये टाकायची थोडंसं खोबरं आहे ना ते चुलीत बाजू टाकायची. चुलीत वाज झाली बरं का. चांगला जाळ करायचा. फुकरे ठेसायचा त्याला चांगला. काय घडायला माशामध्ये कांदा खोबरा लसूण आला कोथिंबीर कोथिंबीर पुढे मिरच्या वाटल्या. कोणता मासा आहे? मळ आहे ना. कांदा खोबरा मळ्या मळे आणि काय लोळ्या. मळे आणि लोळ्यात लोळ नाही लोळ्या लोळ्या हे काय केलं ते मिरचीचा पाणी आणि यायच्या वाटलेला ना आता पाटी काटे वाटलेले. टाक ना बाई काय मीठ टाकलं नाही तिथं. कुठं टाकलंय त्याच्यात नाही टाकलं. हळद टाकली नाही बोलायचं नाही बाबा एवढं बस लागलं एवढं मीठ टाकून ते हे करायचे सुक बनवायचे ना. हा मीठ मसाला लावायचा सुकं बनव. मसाला टाकायला लागला अजून ना. होईल काय ग बाई तिखट वाटलेला टाकला ना. हा हा टाका थोडासा कांदा मसाला टाकला पुढे त्याच्यात आहे ना कांदा मसाला टाकलाय तो मग हा मग टाकले तर होईल सुची. लय तिखट काय करायचं का आता जरा झालं बरं का. झालं बाबा. तांबट टाकायचं का नका याला टाकू का याच्या याला टाकू. टाका त्याला टाका. लसूण टाकला म्हणजे वशाट
कमी झाला बे तेल वाढत ना आहे पण म्हणजे अजून आपण पाहिजे टाक त्याला टाक दोन्ही काढायला टाक. तेल वाढत ठेव. नंतर हलवायचं जरा पाणी पुन्हा जरा कढई टाकायची. टोकायचं आपण किती पण झाले बघा मासं झालेलं बरे मासं एक नंबर झालंच पण हे ओके निबार आहे ओके मारणार निबार. आता आपण मस्त मध्ये भाकरी बरोबर खाणार आहे तांदळाची भाकर नाही तर ज्वारीची भाकर आहे. आणि हे आहे आपलं गिळंद्या खेकडीचं कालवण हे पण तयार झालेलं आहे बघा. हे फक्त ह्या सीझन मध्येच हे खेकडे भेटतात दळून दळून ना दळतात म्हणजे दगडावर ह्या दगडा घासायची नंतर नारळाची वाटी त्या आवाजाना ते बाहेर येतात. खेकडे जाणं का मला म्हणजे मासं नाही त्यांना चावत नाही ते तिकडं कर एवढी देऊ. हा बस थोडीच